आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शाह. सर्वप्रथम आपण आपल्या सर्वांना आपल्या लाडक्या दिवाळी या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दिवाळीमध्ये जे पाडवा येतो अथवा ज्याला आपण नवीन वर्ष म्हणतो, त्या सगळ्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आपल्याला येणारे नवीन वर्ष अतिशय भरभराटीचे जावो, चांगले जावो, निरोगी जावो. आणि आता निदान या वर्षात तरी आपण समभाग गुंतवणुकीत सुरुवात करावी अशी मी ईश्वराला, अशी बुद्धी आपणास देव अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. नमस्कार. गेली 6 वर्ष जे मी चालवत आहे ELM इक्विटी लिटरसी मिशन अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, त्या साक्षरता मोहिमेअंतर्गत आज मी माझा हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहे. याचा शीर्षक आहे इंग्रजीत दिवाळी टू दिवाळी, प्रोग्रेस इन निफ्टी 50. मराठीत दिवाळी ते दिवाळी निफ्टी 50मध्ये किती वाढ झाली. आता कसं असतं ना, मी मागे अनेक वेळेला माझ्या स्टेटसला सांगितलं आहे, माहीत नाही मी व्हिडिओला सांगितलं की नाही. कसं असतं, भारतात ना आता कोविड नंतर अनेक जण म्हणजे अनेक जण स्वतःला वॉरन बफे, राकेश झुनझुनवाला, प्रदीप केडिया समजायला लागलेत. का? कारण त्यांनी कुठेतरी यूट्यूबवर अथवा ते काय सगळं असतं त्याच्यावर अथवा यूट्यूब व्हिडिओवर अथवा गुगलवर काहीतरी वाचलेलं असतं. म्हणजे मागे अनेकदा सांगितले PE, PS, बुक व्हॅल्यू, प्राईस टू बुक व्हॅल्यू, असे अनेक काहीतरी वाचलेलं असतं. आणि मग त्यांना वाटतं की ताबडतोब ते लगेच वॉरन बफेला सुचवायला लागतात, भैया असं नको करू, तू लॉंग टर्म घेऊ नको, तू पण जरा ऑप्शन्स फ्युचर्समध्ये जा, तू डे ट्रेडिंगमध्ये जा, BTST कर वगैरे, अशा अनेक गोष्टी घडतात. तर आता कसं होतं ना, अनेक जण मला म्हणे मध्ये बोलणी होत असते. काही नाही, अरे गेल्या 1 वर्षात किती वाढले बघ ना, निफ्टी किती वाढली आहे बघ. मग मी आज काढून बघितलं की आता समजा आज दिवाळी सुरू झाली आहे, मी 1 वर्षापूर्वीचा निफ्टी 50 काढला आणि आजचा मी ज्या वेळेला काढला तेव्हा निफ्टी 50 अधिक 3.76% वर होता. आणि मग मध्ये अनेक जण माझ्याशी भांडतात की तू कसं काय म्हणतो, हा समभागात 50% मिळालं, या समभागात 60% मिळालं एका वर्षात. आता मी तुम्हा समोर एक यादी वाचून दाखवतो. आणि इथे मी असंही नको व्हायला की 1 किंवा 2 समभागाने दिले म्हणून मी तेवढेच घेतले. 16 समभाग आहेत माझ्याकडे आणि हे माझ्या वहीमध्ये लिहून ठेवलेत की ते समभाग कुठले आहेत, हे सगळं आहे माझ्याकडे. आता नीट ऐका. समभाग क्रमांक 1 गेल्या 1 वर्षात म्हणजे 17 ऑक्टोबर 2024 ते 17 ऑक्टोबर 2025 एका वर्षात अधिक 156.50% वाढ दिली आहे समभाग त्याच्या समभागाच्या किमतीत. दुसरा, आता मी तेच वारंवार नाही सांगणार, 1 वर्षात 36.05%. तिसरा 55.6 म्हणजे 60%. चौथा 203.55%. पाचवा 26%. सहावा 25%. सातवा 38.5. आठवा 47%. नववा 36%. दहावा 56%. 11वा 31.5.
12वा 26, 13वा 24%, 14वा 77%, 15वा 36%. खरं तर द्यायचं म्हटलं तर, आणि हे महत्त्वाचं, हे सगळे माझ्या समभाग यादीत आहेत. म्हणजेच समभाग यादी हे मी पोर्टफोलिओला मराठीत नाव दिलेलं आहे. आणि सगळे म्हणजे मी स्वतः मला यात मीपणा काही घ्यायचा नाही आहे. पण हे मी शोधलेले, मी अभ्यास केलेले आणि मी विश्लेषण करून मग मी गुंतवलेले आहेत. हे फक्त मी 1 वर्षाचं काढलं आहे. याच्यातले काही समभाग गेली अनेक वर्ष पण माझ्याकडे असू शकतात. तर आणि अजून एक महत्त्वाचं सांगतो, असंही नाही की माझ्या यादीतले सगळेच समभाग अधिक म्हणजे हिरवे आहेत. तुमच्या चष्म्यातून जे हिरवं दिसतं तुम्हाला लाल नाही आवडत असं नाही. माझे पण काही समभाग लाल आहेत. पण मुळात मला माहीत आहे की हे सगळे समभागांचे जे भाव असतात अथवा जो निर्देशांक असतो तो चेंडूप्रमाणे असतो. हे मी एप्रिल 2023च्या माझ्या एका मुलाखतीत म्हटलेलं आहे. म्हणजे चेंडू खाली गेला की वर येतो, वर गेला की खाली येतो. आता महत्त्वाचं तुम्हाला काय सांगायचं आहे, मागे मी ओल्ड जनरेशन IT कंपन्यांबद्दल बोललो होतो. अनेकांचे रिझल्ट्स आलेत, भल्या मोठ्यांचे रिझल्ट्स आलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे का, आजच्या दिवशी म्हणजे सकाळी जेव्हा 9:15ला मी ऐकलं, त्यातल्या 4 ओल्ड जनरेशन IT कंपन्या 1, 2, 2.5% खाली होत्या, लाल. आज बऱ्यापैकी हिरवळ दिसते सगळीकडे, सगळे बऱ्यापैकी वर आहेत. माझा एक समभाग तर 900 का 1000 रुपयांनी म्हणजे अंदाजे 7 का 7.5% वर आहे. आणि मी बाकी सगळं पाहत बसलेलो नाहीये. असे 4% वाले पण आज आहेत, 3% वाले आहेत, 2% वाले आहेत, 1% वर आहेत. तर म्हणजे महत्त्वाचं काय आहे, मला आनंद काय झाला की मी जे सांगितलेलं ओल्ड जनरेशन IT ते खरं ठरलं. नाही, आता परत वाढू शकतील ना ओल्ड जनरेशन IT, पण त्यांची वाढ किती होईल ना याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. 5 वर्ष ज्या समभागाने ज्याला काय म्हणतात कन्सॉलिडेशन पिरियड मध्ये होते ते काय फायदा. मी आईस्क्रीम आणून ठेवलेलं 2019ला आणि अजून नाही खाल्लं, मग काय फायदा. नाही, आहे की माझ्याकडे आहे, फ्रीजमध्ये ठेवलंय. म्हणजे मी लॉस बुकिंगवर व्हिडिओ केला, कालही एक व्हिडिओ केलेला, कालचं काय होतं आठवत नाही, जे काय म्हणजे ॲव्हरेजिंग आउटवर काल व्हिडिओ केलेला. अनेकांच्या चुका नियमितपणे होणाऱ्या चुका दाखवून दिल्या. आणि मला आश्चर्य वाटलं, आज सगळं मार्केट वर आहे आणि निफ्टी 50 तर आज ऑल टाईम हायला गेलाय, बँक निफ्टी ऑल टाईम हायला गेलाय. मला असं नाही म्हणायचं ओल्ड जनरेशन IT बँक निफ्टीमध्ये आहे, तसं नाही. मला काय म्हणायचं, सगळे चांगले वर गेले. S&P BSE सेन्सेक्स वर गेलाय, बाकी सेन्सेक्सकडे मी लक्ष नाही दिलं. तर ते थोडे तरी वर जायला पाहिजे होते, हिरवे तरी व्हायला पाहिजे होते. म्हणजे समजून घ्या कोण किती वर चाललाय. आता हे मगाशी मी जी यादी दाखवली 15% वरून, आपल्याला हे तरी कळायला असेल की हे 4% पेक्षा काही पटीने चांगले आहेत. आणि असेच चांगले फंडामेंटली स्ट्रॉंग समभाग जर आपल्या गुंतवणुकीच्या यादीत अथवा समभागांच्या यादीत असतील, आपल्याला एका वर्षात माझ्या मते 30, 35, 40% तरी तुम्हाला वाढ दिसायला हवी. अजून एक महत्त्वाचं, काही व्यक्ती काय करतात माहिती का, जसं काल मी एक उदाहरण सांगितलं, ज्याने माहीत नाही किती, आता मला आठवत नाही किती, 9,000 का 7,000ला एक समभाग घेतलेला,
पण तो वर चालला हे दिसतंय तरी नाही घेतले, कारण मी घेतलेल्यापेक्षा तो वर आहे म्हणून मी घेत नाही. त्याच्यानंतर काही जणांचं काय करतं, नाही नाही मी एवढा महाग नाही घेणार, माझी मर्यादा किती आहे, 10 रुपयाचा एखादा, 10च्या आतला पण चालेल, 80 पैसे पण चालेल, हे असं होत नसतं. काही जण तर काय करतात, नाही तो काल होता, मला वाटलं आज तो खाली येईल म्हणून मी काल नाही घेतला, तर मग आज तो नाही, आता नाही घेणार कारण तो खाली गेल्याशिवाय, पण तो कधीच घेतला जात नाही. आता मी कुठेतरी जाहिरात पाहिली तर त्यांनी योग्य सांगितलंय, 2019ला जर तुम्ही BSE लिमिटेडचा समभाग घेतला असता, आज त्या 1 लाख गुंतवले असते तर आज तुम्हाला त्याची 10 लाख मिळाले असते. तुम्ही खरंच प्रामाणिकपणे नम्र विनंती करून सांगतो, तुम्ही काढा ना तुमचे म्युच्युअल फंडचे किती टक्के मिळाले. मी म्युच्युअल फंडची चूक पण तुम्हाला सांगतो, काय होतं ना, मी 9 वर्ष, मग गेल्या 9 वर्षात 40 लाख गुंतवले आणि आज त्याची 60 लाख झाले, म्हणून खुश असतो तो गुंतवणूकदार. आपणास कळतंय का, 9 वर्षात तुम्हाला 9 वर्षात 50% नफा मिळाला किंवा परतावा, म्हणजे तो दर साल दर शेकडा 5.55% होतो फक्त. आणि एक लक्षात घ्या, समभागात सुद्धा आपण जाणते अजाणतेपणे सिप सारखंच करत असतो, आणि इथे समभागात बघा ना, 1 लाखाचा 13 लाख, 2019, 9 वर्ष पण नाहीयेत. मग तो 40 लाखाचा जर एवढ्या प्रमाणात वाढला असता तर तो करोडच्या वर जायला हवं होतं. महत्वाचं काय आहे ना, तुम्ही योग्य गुंतवणुकीच्या साधनात गुंतवा. आता NSE बहुतेक गेले काही वर्षापासून सांगतात, आणि आजकाल एका मी व्यावसायिक दूरचित्रवाणीच्या वाहिनीवर ऐकलं, दररोज ते सांगतात की NSE काय सांगतंय, सोच कर, समज कर, इन्व्हेस्ट कर. आपल्याकडे काय, माझ्याकडे 1 लाख आले, मी एक ह्याच्यात टाकले, एकातच, नंतर मी ह्याच्यात टाकले डिव्हिडंड मिळायला, मग मी ह्याच्यात टाकले तो, म्हणजे अशी काही कारणं सांगतात ना, मला वाईट वाटतं. दिमाग लावा. आणि ते मी पण अनेक वेळेला लिहित असतो की तुमच्या गुंतवणूकदार सल्लागाराचा सल्ला घ्या, आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही वॉरन बफेच्या जवळ पण नाहीयेत, राकेश झुंझुनवाल्याच्या जवळही नाहीयेत. ते देवाघरी गेले तेव्हा त्यांच्याकडे 37,750 करोड जमलेले. ते असे नाही, अरे 2 रुपया मिला ना बेच दो यार, 2 रुपया मिला, 6 रुपये में काय म्हणतात, उडा के आया. अतिशय योग्य गुंतवणूक करतात हे लोक. यांना वेल्थ क्रिएट करायची असते, आपल्याला वेल्थ क्रिएट करायची नसते. अजून एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, तुम्ही जर योग्य प्रकारे गुंतवणूक केली, शांत राहिलात, पेशन्स ठेवलेत, कन्व्हिक्शन ठेवली, लॉंग टर्मसाठी केली, त्याच्यानंतर फंडामेंटली स्ट्रॉंग समभाग घेतले, तुम्हाला खोटं वाटेल, तुमचं निवृत्तीनंतरचं जीवन सुखकर होईल, तुम्हाला चांगला पैसा हातात खेळेल. त्याच्यानंतर एक महत्त्व मी कुठेतरी वाचलं, तुम्ही 9 ते 5 अगदी इमानदारीत प्राथमिक, म्हणजे तुमच्या पैशाची प्राथमिक गरज भागवता, पगार, पण तुम्ही द्वितीय अथवा इतर उत्पन्न नाही घेत, म्हणजे
तुमचा जो पैसा असतो, जो तुम्हाला गुंतवायचा असतो, तो योग्य ठिकाणी न गुंतवता 6 आणि 6.5 आणि 7% खुश, अथवा म्युच्युअल फंडमध्ये 8%, 9%, 10%, 12%, जास्तीत जास्त तो 15 देईल दर साल, दर शेकडा, लक्षात घ्या. आणि मी मागे एक सगळं A4 कागदावर सगळं काढून मी स्टेटसला टाकलेलं आहे. या गोष्टी म्युच्युअल फंड देत नाही. त्यातले 2-4 सांगायचं म्हटलं की बोनस देत नाही म्युच्युअल फंड, त्याच्यानंतर राईट्स देत नाही, डिमर्जर देत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत जे म्युच्युअल फंड देत नाही. समजून घ्या. नाही, आपण म्युच्युअल फंडमध्ये खुश असाल तर सगळी गुंतवणूक तुम्ही म्युच्युअल फंडमध्येच करा. पण रडत नाही बसायचं की माझा महिन्याचा खर्च भागत नाही, माझ्या हातात पैसाच खेळत नाही. भारतात जे योग्य प्रकारे समभाग गुंतवणूक करतात ना, त्यांना आता पैसा कुठे गुंतवायचा हे कळत नाही. आणि अनेक जण करोडो रुपये गुंतवून 1000 रुपये मिळतात म्हणून खुश नाचतात. आणि दुसरं, वेळेत सुरू करावं. 60व्या वर्षी मी सुरू करणार, 62व्या वर्षी सुरू करणार, मग तुम्हाला त्याची फळं कधी येणार? असो, आता महत्वाचं कळालं का की दिवाळी टू दिवाळी तुम्ही फक्त हे, अरे मार्केट फक्त 3.76 ने वाढलं एका वर्षात निफ्टी 50, मग अहो सत्तेची छा, तुम्ही किती खोटं बोलता. तुम्ही सांगता 156% एका समभागावर मिळाला वर्षात, एका समभागावर 203.55 मिळाला. कसं शक्य आहे? ही सगळी आकडेवारी माझ्या समोर आहे. आणि मला खोटं बोलून काय मिळणार आहे? समजून घ्या. सोच कर, समझ कर, इन्वेस्ट कर. त्याच्याही पुढे मी सांगतो, सोच कर, समझ कर, योग्य इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट में इन्वेस्ट कर. असो, नेहमीप्रमाणे आपल्याला हे सगळे माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया स्वतः लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आपले मित्रमंडळी, आपला सगळे सोयरे, आपले सगळे आजूबाजूचे सगळ्यांना विनंती करा माझ्या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करायला. मग कारण आहे मी सांगितलेलं, जसजसे माझे सबस्क्रायबर्स वाढत जात आहेत, पूर्वी 200 होते, मग 300, मग आता 800च्या आसपास आलं आहे, तसतसं अनेक नवीन नवीन लोक मला संपर्क साधत आहेत, कारण त्यांच्यापर्यंत यूट्यूब माझे व्हिडिओ पोचवते. म्हणजे सबस्क्रायबर वाढल्यावर अनेकांना हे मिळेल. आणि मला कळाले अनेकांना याची गरज आहे, कारण अनेकांना अज्ञान, सगळे अज्ञानात आहे. आणि अज्ञानात सुख असतं असं हे वाक्य त्यांनी कुठेतरी वाचलं, ऐकलं आणि ते खरं समजायला लागले की अज्ञानात सुख आहे. वा, मी अज्ञानी म्हणजे मी जगात सुखी. म्हणजे फिनलंड हे जगात सुखी देश आहे तो नाही आहे, कारण तिकडे अज्ञानीच नाही आहे. पण आपल्याकडचे अज्ञानी सगळ्यात सुखी. नका अशी चूक करू, नका अशी चूक करू. लक्षात ठेव, सगळ्या प्राण्यांमध्ये मानव प्राण्याला देवाने मेंदू दिलाय आणि तो वापरायचा असतो. आता हे नका म्हणू माझ्या वडिलांनी हे शिकवलं नाही की मेंदू वापरायचा. नमस्कार. पुन्हा असा एक विषय घेऊन रोकठोक बोलायला आपल्या समोर पुन्हा हजर होईल. जय हो. नमस्कार.